अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर चला तर मग या आधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग बघूयात आज आपले स्वामी आपल्याला काय संदेश देतात ते। वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं। माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं। परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं। येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं। विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं। प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवतच जायचं। बऱ्याच वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत, एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्वसाक्षी परमेश्वर। खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक कधीही श्रेष्ठ असतो, हे जगातील सर्वोत्तम औषध आहे। त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा। स्वामी आपल्याला सांगतात, समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही। जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आपले स्वामी समर्थ। माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात। स्वामी मीचा स्वा केल्यावर जे तत्व प्रकटते त्या तत्वाचे नाव म्हणजे स्वामी। साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं। आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण आपले आयुष्य आपल्या जगायचं आहे, लोकांना नाही। जगायचं एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाही तर लांबूनच सलाम आहे। म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे। भगवान कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागतात, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं कळायला सुंदर विचारच लागतात आणि भरपूर जगाला पैसा नाही तर आयुष्य लागतं। तर त्याआधी आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का। परोपकार करणारा माणूस निरपेक्ष भावनेने काम करत असतो, कारण चांगल्या कामाची भावना मनात येणे हेच योग्य बक्षीस असते। तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवनाला जीव देणाऱ्या हृदयाची जिवलग माणसं असतील। दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही। जगी जन्म मृत्यू असे खेळ नियतीचा, नको घाबरू असता आशीर्वाद स्वामींचा। आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधुनी आहे। कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्यांची गाठ माझ्याशीच आहे। भिवू नकोस, मी तुझ्या नेहमीच पाठीशीच आहे। सल्ला घ्यायचास तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या, कारण यशस्वी काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो। आम्ही असताना काळजी कसली करतोस रे, तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे। तुझ्या आयुष्याचा कार्यभार पाहण्यास आम्ही समर्थ आहोत। का भरकट आहेस, सावर स्वतःला, मी तुझाच आहे, ठणकावून सांग तुझ्या मनाला। चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूक ही मौल्यवान ठरते। शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दांपेक्षा काही तिकीट नाही आणि मौनासारखा उत्तम साधन नाही। हे नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळणं, मग ते आनंद प्रेम असो किंवा दुःख असो। जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं। साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती माणसं। लक्षात ठेव तू, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही। म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मीच निश्चितच आहे। आता मारवड मल्हारी, अवघळी भंडारा अंबारी, आला त्रिशूल डमरुनी श्वासीन अंतर चंद्रमौळी, वैराग्यमूर्ती श्री स्वामी मल्हारी आपले। या फुलाप्रमाणे गोड स्वभावाचा गोड माणसांना खूप
काही संदेश देऊन जातात आपले स्वामी. विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते, व्यक्तिमत्व बदलले की भवितत्व बदलते. फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागेल. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतात, परंतु मुख्य स्थिती विषयांची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगावी सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास पडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते. असा हा सणसुलभ जप आपण करावा अशी एक माझी प्रत्येकास विनम्र विनंती आहे. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची कधीच तुमच्यावर वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. झुकवून मस्तक तुझ्या पावली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली. वरहस्त लाभो तुझ्या सर्वासी, सुख ठेव सदैव आम्हा लेकरासी. दगडासारख्या कठीण परिस्थितींवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे माझे श्री स्वामी समर्थच होते. चुकून अशी तोंडात जी श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते. खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाज करत नाहीत. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडं ओझं, कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचू नये. आवडणारी नाती सांभाळून ठेव, हरवली की गुगलसुद्धा शोधू शकणार नाही. तिळाचा स्वाद, गुळाचा गोडवा, आयुष्यात नात्याचा स्नेह तुम्हीच वाढवा. सगळं मिळतं परत, पण वेळ आणि माणूस पुन्हा नाही मिळत. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल, पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगली आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. स्वामी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझाच आसपास. डोळे बंद करून आठवण बघ, मी आहे तुझा विश्वास. नोकरीसुद्धा बायकोसारखी असते. एक असताना दुसरी करता येत नाही आणि जी आहे ती सोडून दुसऱ्या सर्व चांगल्या वाटतात. नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं, जवळ असो लांब नेहमी आठवणीत राहणारं असावं. तू जर कोणाला काही देऊ शकत नाही तर तुला कोणाकडे मागण्याचा कोणताच अधिकार नाही. आयुष्याचा चुकलेला रस्ता योग्य मार्गावर आणलेले म्हणजे दत्तगुरू. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःच चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेव. योग्य वेळ लागली की तो इतकं देणार की मागायला काहीच उरणार नाही. स्वामी आपल्याला म्हणतात, वेदनांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. घरातून बाहेर पडलो असता स्वामींचा फोटो किंवा नाव
जरी दिसले की तो दिवस खूपच चांगला जातो. आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फूल असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकत नाही. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं. ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात. अडचणीकडून हरू नका. झऱ्यातून एवढं मधुर संगीत ऐकायला मिळालं नसतं तर त्यांच्या मार्गास दगड नसते. न मागता वाटायला आलेल्या चांगल्या माणसाचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाहीत. महाराज, मला अक्कलकोटाला यायचे आहे, काही मागण्यासाठी नाही, तुम्हाला भेटण्यासाठी मला यायची आहे. मंदिरात येताच 3दा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवांचेही अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज जे अ वर्गातील देव आहेत. अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मा स्वरूप. ते स्वय जागृत व महापात्र आहेत. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांची सर्व भक्तांनी त्यांना कलियुगांचे अधिष्ठान, ते राजाधिराज, योगीराज आणि योगांचा राजा असे म्हटले आहेत. तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता. मुजरा किंवा नामस्मरण दोन्ही शुद्ध आहेत. महाराज अधिराज, योगीराज आहेत, म्हणून महाराजांचा मुजरा करून नाक घासावे. नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर धन्यवाद. भेटूया अशाच आपण स्वामी माऊलीसह. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.